नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. थेऊरमधून स्थलांतरित मतदारांची नावे वगळावीत. विनोद माळी व प्रशांत खांडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. थेऊर तालुका हवेली येथील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद होऊन तब्बल 15 वर्षांचा कालावधी उलटला आहे. या कारखान्यातील कामगार वर्ग पूर्वी थेऊर गावात व कारखान्याच्या कामगार वसाहतीत वास्तव्यास होता. मात्र कारखाना बंद झाल्यापासून बहुतांश कामगार आपल्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत. तरी देखील त्यांच्या नावांचा समावेश अद्यापही थेऊर गावच्या मतदार यादीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत माजी सदस्य विनोद माळी व मनसेचे हवेली तालुका संघटक प्रशांत खांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. त्यांनी स्थलांतरित झालेल्या व दुबार असलेल्या मतदारांची नावे तात्काळ वगळावीत अशी मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की थेऊर येथील माजी कामगार सध्या हडपसर, वडगाव, शेरी, कोंढवा, पुणे, बारामती, पुरंदर, इंदापूरसह महाराष्ट्रातील विविध भागांत राहतात. अनेक जण तर आपल्या गावी सरपंच पदावर व इतर पदांवर कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत तेथे न राहताही थेऊरमध्ये मतदान करण्याचा त्यांना अधिकार दिला जाणे म्हणजे स्थानिक मतदारांवर अन्याय ठरत असल्याचे मत मांडण्यात आले. यासाठी BLO मार्फत पडताळणी करून पंचनामे करावेत व स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळावीत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी बोलताना विनोद माळी म्हणाले, थेऊर येथील कारखान्यातील 200 ते 300 कामगारांची नावे दुबार आहेत. त्यांना दोन्हीकडे मतदानाचा अधिकार मिळत आहे. ही अन्यायकारक बाब असून प्रशासनाने तातडीने नावे वगळली नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा आम्हाला पर्याय उरणार नाही. स्थानिक मतदार व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर याचा थेट परिणाम होत असल्याने प्रशासन या प्रकरणात किती लवकर कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड.